भिवंडी शहरातील टेमघरपाडा येथे माऊली नगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। गेली अनेक वर्षापासून माऊली मंडळाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन केले जाते। या सप्ताहानिमित्ताने मोठ्या संख्येने वारकरी भक्त एकत्र आले होते। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले। यावेळी अनेक कीर्तनकारांनी आपले कीर्तनाने सर्व उपस्थित मान्यवरांचे सर्व श्रोतेगणांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले। त्यासोबतच माऊली मित्रमंडळाच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान केले। त्यासोबतच कालाचे कीर्तन देखील संपन्न झाला। बंधूंनो आणि भगिनींनो, कालपासून आजपर्यंत महाराजांनी दोन्ही दिवस कीर्तन केली। डोळ्याचं पारणं फेडण्यासारखी कीर्तन केली आहेत। एक अभ्यासू व्यक्ती, अतिशय चिंतन, अतिशय नामस्मरण आणि अतिशय साधना करणारी व्यक्ती दिगंबर महाराज नरवडे आळंदीमध्ये आहे। त्यांचा आचार विचार मला काही सांगायला इथे वेळ नाहीये, कारण तुमचे संबंध आले नाही। कारण माणसाचं संबंध कळल्याशिवाय माणूस कळत नाही। आळंदीमध्ये कीर्तनकारांचा महासागर आहे, कारण ज्ञानेश्वर माऊलीची नगरी आहे ती। परंतु काही कीर्तनकार असे आहेत की ते देवाशिवाय जगत नाही। महाराजांनी आता गोपिकांच्या विषयी सांगितलं, गोपालांच्या विषयी सांगितलं। महाराज याच्याही पलीकडे जाऊन बोलतो मी, याचा अर्थ मी मोठा आहे नका समजू, मी लहान आहे तुमच्यापासून। गोपिकांनी काय भक्ती केली, गोपिकांनी आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला कसं धारण केलं, आणि गोपिका देवाला का सोडत नव्हते आणि देवी गोपिकांना सोडत नव्हते, याचं कारण काय होतं? ज्या वेळीला घराने आले, ज्या वेळीला भयंकर तक्रारी आल्या आणि भगवान परमात्म्याला घराच्या बाहेर गायी घेऊन जायला लावलं, त्या कारणाच्या नाथ महाराजांच्या काही ओव्या सांगतो तुम्हाला। नवल गोपिकांचा हरिक मग वृंदावनात जाता देख, माझे पावन या श्रीमुख प्राप्त काल सुख भोगिती। मला बघण्यासाठी दारावर येऊन गर्दीच्या गर्दी गोपिका घालत होत्या आणि माझा तोंड बघत होत्या, तोपर्यंत अन्न आणि पाणी खात नव्हत्या। गायी पादुनी पाणी, माध्यान्न वैसवी गाठणी। महाराज काय सांगाल, यंदाचा जो आपला अखंड हरिनाम उत्सव कशा पद्धतीने आपण साजरा केला? कित्येक वर्षापासून आपला उत्सव साजरा करण्यात येतो आणि काय काय कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी आपण केले होते? यंदाचा दुसरा 24 वर्ष झाली या सप्ताहाला, आणि दुसरा आता आम्ही साजरा केला। पुढच्या वर्षी 25 वर्ष होतील आणि तो एक आगळा वेगळा असा सप्ताह होणार आहे। आणि दरवर्षी तुम्हाला आमंत्रण तर असतं, कारण तुमच्या माध्यमातून अनेक भिवंडीच्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये सगळीकडे तुम्ही पोहोचवण्याचं काम करतात। आमचा उद्देश आहे की वारकरी सांस्कृतिक असा एक जगाच्या पाठीवर एक पंथ आहे, बोलावलं जातं। इथे असं नाही की बाबा कोणी मालकरी असेल नसेल तर ते येतील नाही, तर असा काही विषयच नाही। यारे यारे लहान थोर याची भरते नारी नार, करा विचारलेलं की चिंता कोणाशी, या न्यायाप्रमाणे संतयुक्तीप्रमाणे आपण सगळ्यांना इथे बोलवतो। आणि हा पूर्ण टेमघरपाडा, पूर्ण परिसर नेमकं काय काय कार्यक्रमाचे आयोजन आपण किती दिवस या ठिकाणी आयोजित केले होते? इथे सुरुवातीला आम्ही 3.5 दिवसाचा आमचा हा एक सप्ताह आहे। आणि यासाठी प्रथमतः अगोदर घटस्थापना होते, ज्ञानेश्वरीचं पूजन होतं, राख्यावरचं भजन होतं, त्याच्यानंतर दुपारचं भजन होतं, 2 ते 4 असं भजन होतं, त्यानंतर 5 ते 6 प्रवचन होतं, 6 ते 7 हरिपाठ होतं, त्याच्यानंतर 7 ते 9 कीर्तन होतं, त्यानंतर महाप्रसाद होतो। असा कंटिन्यू कार्यक्रम चालत असतो। नेमकं काय प्रार्थना आपण परमेश्वराकडे करणार असाल या आपल्या गावाच्या विकासासाठी काय सांगाल? प्रार्थना हीच करतो की या गावाला कधी कोणाचं दृष्ट न लागावी,
इथे 6-7 सप्ते चालू असतात बुवासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व त्यांच्या तालमीत तयार झालेली मंडळी आहोत. आणि या त्यांच्या आदेशाने त्यांचे एक उपकार आहेत आमच्यावर, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं आम्ही काम करतो. हे संदेश लोकांपर्यंत जावो आणि पुढची जी भाविक पिढी आहे, जी कुठेतरी व्यसनाधीन होते, ती व्यसनाधीन न होण्यासाठी हा सप्त्याचा उपक्रम किंवा इतर जे कार्यक्रम सात्विक जे कार्यक्रम करतो त्यासाठी हा सप्ताह आम्ही करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुदेव की जय, आज के आनंद की जय. जय